नमस्कार. देह एज्युकेशन फाउंडेशन मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण उन्हाळी सुट्टीमध्ये इंग्लिश तसेच गणित व कॉम्प्युटर ॲडव्हान्स क्लास आपण शिकणार आहोत. हे सगळे कोर्स अगदी मोफत आहेत. जे विद्यार्थी आय एम विनर स्पर्धा परीक्षेसाठी व विनर ऑफ द इयर एक्झाम या परीक्षेसाठी बसलेले आहेत, या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स अगदी मोफत आहे. तर आज आपण इयत्ता 6वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा जो संगणकाचा घटक आहे तो पाहणार आहोत. पहा बघा, संगणक. आता संगणक म्हणजे काय? तर संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. ते विजेवर चालते, बरोबर. आणि माणसापेक्षा वेगाने काम करणारे यंत्र म्हणजे संगणक म्हणून ओळखलं जातं. आता संगणक हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे आणि जे वापरकर्त्याकडून बघा, जे वापरकर्त्याकडून इनपुट घेते आणि त्याच्यावर प्रक्रिया करून काय करतं, वापरकर्त्याला आउटपुट देतो. म्हणजेच काय होतं, तर आपण ज्या वेळेस काही टाईप करतो त्यावेळेस ते इनपुट होतं आणि त्याच्यावर प्रक्रिया करून वापरकर्त्याला काय करत असतो, संगणक आउटपुट देत असतो. या पद्धतीचे काम काय करत असतो, संगणक करत असतो. बघा, आता इनपुट म्हणजे काय? तर इनपुट म्हणजे कमांड किंवा इन्स्ट्रक्शन. इनपुट म्हणजे काय? तर कमांड किंवा इन्स्ट्रक्शन दिली जाते आणि ज्या वापरकर्ता संगणकाला उपाय माहिती करून घेण्यास होतो. म्हणजे आपण कमांड दिली जाते संगणकाला किंवा इन्स्ट्रक्शन दिली जाते की आम्हाला अशा पद्धतीने पाहिजे. तर बघूयात, उदाहरण पण बघूयात. बघा, प्रक्रिया पाहिली तर संगणकाला आपली भाषा कळत नाही, त्याला फक्त बायनरी लँग्वेज कळते. म्हणजे कोणती बायनरी लँग्वेज? म्हणजे कोड मध्ये कळते की 0111001111 अशा पद्धतीची ही बायनरी लँग्वेज असते, ती या संगणकाला कळत असते. आणि संगणक म्हणलं तर प्रथम आपली भाषा समजावून घेण्यासाठी जी भाषा आपण दिलेली आहे त्याचं बायनरी मध्ये रूपांतर करते आणि बायनरी मध्ये रूपांतर केल्यानंतर त्या डेटाला वापरकर्त्याला म्हणजे परिणाम, म्हणजे आपल्याला जो परिणाम आहे जो वापरकर्त्याला समजावा म्हणून आपल्या भाषेमध्ये काय करत असतं, ते रूपांतरित करून देत असतं. बघा, त्याच म्हणजे की आता समजा एखादं उदाहरण घेतलं आपण की 4 आहे, 4 अधिक 5 बरोबर किती? म्हणजे आपण 4 अधिक 5 दिलेला आहे. 4 + 5 = त्याचा आपल्याला आन्सर हवा आहे. म्हणजेच आपण त्याला कमांड दिलेली आहे, त्याला इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. मग त्यावेळेस ते काय करतं, तर बायनरी लँग्वेज मध्ये ते रूपांतरित करतं आणि बायनरी लँग्वेज कळते आणि मग ते डेटाला आपल्या वापरकर्त्याला समजावं म्हणून ती आपल्या भाषेमध्ये रूपांतरित करून देत असतं की 5 + 4 = 9 येणार. आन्सर आपल्याला काय दिसणार आहे, 9. परंतु त्याला सगळी लँग्वेज ही काय कळते, बायनरी कळत असते संगणकाला. आपली लँग्वेज त्याला कळत नाही, म्हणजे आपली भाषा संगणकाला समजत नसते. बघा, आता त्याच्यामध्ये आपण इनपुट बघितलं, आता आउटपुट बघणार आहोत. आता आउटपुट म्हणजे काय? तर बघा, आउटपुट म्हणजे एक विशिष्ट इनपुट वरून संगणकाने दिलेला परिणाम. म्हणजे आपण जे काही इनपुट केलेलं आहे, म्हणजे मी राईट केलेले की 5 + 4 हे राईट केले म्हणजे इनपुट केलेलं आहे, त्याचा दिलेला जो परिणाम आहे, जो जे आन्सर आहे, जे उत्तर आहे, त्याला काय म्हणायचं, आउटपुट म्हणायचं आहे. समजा वापरकर्त्याला बघा 2 + 2 चा परिणाम कोणता हे माहित करून घ्यायचं आहे. म्हणजे 2 + 2 चा परिणाम काय आहे तर हे माहित करून घ्यायचे आपल्याला. तर या केसमध्ये 2 + 2 हा काय झाला, इनपुट आहे. म्हणजे आपण इनपुट केलेलं आहे ते 2 + 2 आणि हा इनपुट घेतल्यानंतर संगणक 2 + 2 ला इनपुट समजावून घेण्यास काय करत असतो, तर बायनरी लँग्वेज मध्ये रूपांतरित करत असतो. आणि मग बायनरी लँग्वेज मध्ये रूपांतरित करतो त्यावेळेस नंतर बायनरी मध्ये परिणाम तयार होतो आणि त्या भाषेमध्ये ज्या बायनरी लँग्वेज मधून ते रूपांतरित झालेलं आहे आणि आपल्या वापरकर्त्याच्या भाषेमध्ये संगणक काय करत असतो, रूपांतरित केले जाते आणि त्याचा मॉनिटरवर आपल्याला काय दिसत असतो, परिणाम दाखवला जातो. आणि तो म्हणजे बघा 2 + 2 = काय येणार आहे, 4. 4 हे आन्सर येणार आहे. म्हणजे हा आपल्याला 4 हा आलेला काय आहे, आउटपुट आहे. हा जो परिणाम आहे तो काय असणार आहे, आउटपुट असणार आहे. म्हणजे इनपुट आणि आउटपुट हे संगणकातले महत्वाचे घटक आहेत. बघा, इनपुट म्हणजे आपण दिलेली आज्ञा, जी सूचना आहे ती त्या पद्धतीने काय केली जाते, बायनरी मध्ये असते. त्याचं रूपांतर आपल्या भाषेमध्ये
केलं जातं आणि दिलेला परिणाम हा म्हणजे आउटपुट रूपातला असतो आणि आपण जे काही त्याच्यामध्ये कमांड दिलेली आहे ती इनपुट असते आणि संगणकाने दिलेला परिणाम हा आउटपुट आहे असा समजला जातो. त्याचबरोबर बघा संगणकाचे मूलभूत फायदे. आता संगणकाचे फायदे काय आहेत? आपण त्याच्यावर गाणी, गोष्टी, त्याचबरोबर वेगवेगळे वर्तमानपत्र, मॅगझिन्स वाचू शकतो. त्याची गती सुद्धा खूप आहे. आता गती पाहूयात तर तो फार मोठ्या प्रमाणावर काही काम म्हणजे बघा काही सेकंदामध्येच तो काम करतो. म्हणजे ज्या कामासाठी मानवाला 1 दिवस पूर्ण लागतो तेच काम अतिशय थोड्या वेळामध्ये बघा मेगापिक्सल मध्ये, मायक्रो सेकंदामध्ये, नॅनो सेकंदामध्ये तो काय करत असतो मोजता पण येणार नाही इतक्या थोड्या कमी अवधीमध्ये काम करत असतो. इतक्या पद्धतीने संगणकाची गती आहे. म्हणजे जे मानव आपण जे काम करतो त्याला कधी कधी 1 दिवस पूर्ण लागतो तर त्या दिवसाचं काम तो काही सेकंदामध्ये, नॅनो सेकंदामध्ये, मायक्रो सेकंदामध्ये तो काय करत असतो तेवढ्या गतीने काम करत असतं. बघा संगणक हा मानवापेक्षा कितीतरी पटीने वेगाने काम करणारं यंत्र मानलं जातं, हे लक्षात ठेवायचंय. आता अचूकता पाहूया तर संगणक हा 100% अचूक असतो. म्हणजे त्याचं उत्तर येणारं जे आहे आउटपुट जे देतो ते 100% अचूक असतं. परंतु बघा त्याच्या पुढे पण बघा अंकगणितीय गणना असेल, तर्कसंगत क्रिया असेल, ही तेवढ्याच अचूकतेने काम करू शकतो. पण संगणक चुका करू शकतो. पण कधी? जेव्हा मात्र ती चूक कुणाची असते? मानवाची असते. म्हणजे आपली चूक असते तेव्हा संगणक चुकतो. आपण जर इनपुट म्हणजे चुकीची जर डाटा भरला, आपण जर किंवा प्रोग्रामद्वारे चुकीची जर माहिती भरली, सेटिंग चुकीची जर केली तर उत्तर तसंच त्या पद्धतीने संगणक देणार आहे. आपण जर प्रोग्राम मध्ये आपली सेटिंग जी असेल ती व्यवस्थित केली असेल किंवा बरोबर डाटा भरलेला असेल तर उत्तर काय येणार आहे? बरोबरच येणार आहे. परंतु जर चुकीचा डाटा भरला किंवा प्रोग्रामद्वारे चुकीची सेटिंग्स केली तर आपली म्हणजे संगणक चुकू शकतो. संगणक चुकत नाही परंतु मानवामुळे चुकू शकतो. ती चूक कोणाची असते? मानवाची असते. बघा दीर्घोद्योग क्षमता म्हणजे आता त्याची बघितलं तर जर आपण सातत्याने 3 तास 4 तास काम करतो बरोबर, मग आपण थकतो. म्हणजे एका सुरामध्ये झाल्यासारखं वाटतं की नाही का, एकसारखेपणा राहत नाही. म्हणजे खूप वेळ काम केल्यानंतर काय होतं? मानव थकतो. परंतु संगणक या सर्वांपासून मुक्त असतो. हा सतत वेगाने काम करणारं यंत्र मानलं जातं. तो कधीही थकत नाही. पूर्णपणे काम करण्यामध्ये तो अचूकतेने काम करतो. मानव हा थकला जातो. अशा प्रकारे संगणकाचं काम आहे. आता त्याच्यानंतर बघूया घटक. आता संगणकाचे 2 घटक आहेत. बघा संगणकाचे महत्वाचे बघा 2 घटक आहेत. त्यामधील हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असे 2 घटक आहेत. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे लक्षात ठेवायचं आहे. आपली यानंतर सर्व जे क्लासेस आहेत ते झाल्यानंतर याच्यावर टेस्ट होणार आहे. त्याच्यामध्ये काही प्रश्न विचारले जातील. जे शिकवलेले आहे घटक त्याच्यावर आपण प्रश्न विचारणार आहोत आणि त्याच्यामुळे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. बघा संगणकाचे 2 घटक आहेत, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. हार्डवेअर म्हणजे काय? तर अशा प्रकारची उपकरणे ज्यांना तुम्ही पाहू शकता आणि स्पर्श करू शकता. म्हणजे बघा आपण त्यांना पाहू शकतो, स्पर्श करू शकतो आणि जी भौतिकरित्या अस्तित्वात असतात अशा त्यांना बघा हार्डवेअर डिव्हाइस असे म्हटलं जातं. उदाहरणार्थ माऊस बरोबर संगणकाचे भाग आहेत. माऊस, मॉनिटर, कीबोर्ड, सीपीयू, प्रिंटर असेल, हो की नाही, हे सगळे संगणकाचे भाग येतात आणि याला आपण स्पर्श करू शकतो. भौतिकरित्या अस्तित्वात असतात त्यांना हार्डवेअर डिव्हाइस म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला? हार्डवेअर डिव्हाइस म्हटलं जातं. त्या हार्डवेअर डिव्हाइस मध्ये कोणकोणतं येतं? तर कीबोर्ड येतो, मॉनिटर येतो, माऊस येतो, हो की नाही, म्हणजे सीपीयू येतो. हे सगळे काय आहेत? हार्डवेअर डिव्हाइस आहेत. संगणकाचे 2 घटक असतात बघा. त्यातला हार्डवेअर हा घटक आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर पाहूयात सॉफ्टवेअर. आता सॉफ्टवेअर म्हणजे काय? तर सॉफ्टवेअरला काय? प्रोग्राम किंवा असेही काही जे संगणकात कार्य करते त्याला सॉफ्टवेअर असं म्हटलं जातं. संगणकामध्ये जे कार्य केले जाते त्याला काय म्हटलं जातं? सॉफ्टवेअर असं म्हटलं जातं. तांत्रिक दृष्ट्या सॉफ्टवेअर ही एक विविध प्रकारच्या प्रोग्रामच्या रूपातील
सर्वसामान्य संज्ञा आहे जी संगणक आणि संबंधित डिव्हाइस मध्ये चालवण्यासाठी काय केली जाते, वापरली जाते. उदाहरण बघा, MS ऑफिस असेल, टॅली असेल, एक्सेल असेल, कोरेल असेल, म्हणजे VLC मीडिया असेल प्लेयर, आणि कोणत्याही गेम्स असतील तर याचं काय असतं, सॉफ्टवेअर असतं. बघा, या पद्धतीने सॉफ्टवेअर मध्ये आपण काम करू शकतो. आपण एक्सेल करायचं असेल, MS वर्ड म्हणलं तरी आपल्याला टाईप करायचं असेल, MS ऑफिस असेल, टॅली असेल, कोरेल असेल, कॉरेल ड्रॉ मध्ये त्याच्यावर आपल्याला आकृत्या काढायच्या असतील, VLC मीडिया प्लेअर असेल, तर हे सगळे काय आहेत, तर सॉफ्टवेअर आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे या पद्धतीने बघा, सॉफ्टवेअर प्रोग्राम किंवा असेही काही जे संगणकाला कार्य करते त्याला सॉफ्टवेअर असं म्हटलं जातं. हे दोन प्रकार पडतात, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. त्याच्यानंतर पाहूयात आपण पुढे, सॉफ्टवेअरचे सुद्धा दोन प्रकार पडतात बघा, की सॉफ्टवेअर प्रणाली अशा प्रकारचे सॉफ्टवेअर जे संगणकात एकूण प्रणालीत काय करत असतं, तर नियंत्रित करते, तिला सिस्टीम सॉफ्टवेअर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, सिस्टीम सॉफ्टवेअर असं म्हटलं जातं. आणि दुसरी आहे बघा, दुसरं ऑपरेटिंग सिस्टीम. आता ऑपरेटिंग सिस्टीम ही एक काय आहे, सिस्टीम सॉफ्टवेअर आहे, एक सिस्टीम सॉफ्टवेअर आहे. हे सुद्धा ऑपरेटिंग सिस्टीम हे काय आहे, एक सिस्टीम सॉफ्टवेअर आहे जे संगणकाची सुरुवात करण्यासाठी आवश्यक आहे. तो हार्डवेअर आणि वापरकर्ता यांच्यामधील काय आहे, आंतरभाषा आहे. हार्डवेअर आणि वापरकर्ता यांच्यामधला काय आहे, तो आंतरभाषा आहे. यालाच ऑपरेटिंग सिस्टीम. बघा, हे ऑपरेटिंग सिस्टीम एक सिस्टीम सॉफ्टवेअर आहे, लक्षात ठेवायचंय. बघा, काही खालील आपण ऑपरेटिंग सिस्टीम आहेत त्या पाहूयात. बघा, MS विंडोज. आता MS विंडोज जी आहे ती विंडोज 95, 98, 2000, XP, विस्टा, विंडोज 7 ह्या सगळ्या GUI ग्राफिक युजर इंटरफेस असेल तर ह्या सुद्धा काय आहेत, MS विंडोज आहेत. आणि त्याचबरोबर ह्या आपण काही ऑपरेटिंग सिस्टीम आहेत त्या पाहत आहोत आपण. बघा, आता डॉस म्हणजे काय, तर डिस ऑपरेटिंग सिस्टीम म्हणलं जातं, त्याला CUI असं म्हटलं जातं. बघा, त्याचबरोबर म्हणजे कॅरेक्टर युजर इंटरफेस असंही म्हटलं जातं. आणि दुसरं आहे ते युनिक्स आहे. आता तिसरं बघा, युनिक्स, त्याच्यानंतर आहे लायनक्स आणि नॉव्हेल नेटवर्क. अशा पद्धतीच्या काही ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. आता या ऑपरेटिंग सिस्टीम नंतर आपण पाहणार आहोत की ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. काय पाहणार आहोत, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. आता या प्रकारची सॉफ्टवेअर जी आहेत, अशा प्रकारची जी सिस्टीम सॉफ्टवेअर खाली चालतात आणि अशा एका विशिष्ट प्रकारच्या उपयोगासाठी ही वापरली जातात. मग काय केलं जातं, तर त्यांना ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर असं म्हटलं जातं. म्हणजे जी सॉफ्टवेअर एका विशिष्ट सॉफ्टवेअर म्हणजे साठी खाली वापरली जातात. आपल्याला जर बेरीज करायची आहे तर त्या पद्धतीचं जे सॉफ्टवेअर असेल तर त्या पद्धतीचं कोणतं सॉफ्टवेअर कशामध्ये यूज करायचं हे ठरवलं जातं आणि त्याच्या पद्धतीने आपण त्याचा वापर करून घेऊ शकतो आणि त्यालाच ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर असं म्हटलं जातं. बघा, अकाउंटिंगची जे कामं असतील तर ते आवश्यक असलेले सॉफ्टवेअर हे टॅली आहे. अकाउंटिंगची कामं सगळी टॅलीमध्ये केली जातात. हे सॉफ्टवेअर अकाउंटिंग साठी वापरलं जातं. म्हणजे दैनंदिन कार्यालय कामासाठी जसे की पत्र लिहायचं असेल, कॅल्क्युलेशन करणे असेल इत्यादीसाठी सॉफ्टवेअर, इत्यादी MS ऑफिस, मग डिझायनिंग असतील तर त्या डिझायनिंगच्या कामासाठी सुद्धा वापरले जाणारे हे सॉफ्टवेअर आहे. बघा, म्हणजे कोरल ड्रॉ सुद्धा वापरलं जातं याच्यासाठी, डिझायनिंग साठी वगैरे. मग लक्षात आलं असेल, पत्र लिहायचं असेल वगैरे, MS ऑफिस वगैरे या पद्धतीचे आपण काय करत असतो, हे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर वापरण्याचा प्रयत्न करत असतो आणि किंवा वापरतो. आता GUI आणि CUI. आता बघा, GUI आणि CUI जर तुम्ही सर्व ऑपरेटिंग सिस्टीम पाहिल्यात तर तुमच्या असे लक्षात येईल की दोन प्रकारे इंटरफेस पुरवतात. CUI म्हणजे कॅरेक्टर युजर इंटरफेस आणि GUI म्हणजे ग्राफिक युजर इंटरफेस. आता CUI म्हणजे काय, तर कॅरेक्टर युजर इंटरफेस, ज्याचा अर्थ आहे की तुम्हाला संवाद साधण्यासाठी तुमच्या संगणकावर कमांड टाईप करणे आवश्यक आहे. म्हणजे कॅरेक्टर युजर, ज्याचा अर्थ तुम्हाला आपल्याला संवाद साधायचा आहे आणि त्या संवादासाठी काय करणं, संगणकावर आपल्याला कमांड्स टाईप करणं आवश्यक आहे. त्याला CUI कॅरेक्टर म्हटलं जातं, म्हणजेच युजर इंटरफेस. बघा, कॅरेक्टर युजर इंटरफेस असं म्हटलं जातं. आता GUI म्हणजे काय, तर ग्राफिक युजर इंटरफेस, ज्याचा अर्थ आहे की संवाद साधायचा आहे आपल्यासाठी आणि तुमच्या संगणकावर तुम्हाला कमांड टाईप कराव्या लागत नाही.
तर तुम्हाला माऊसच्या मदतीने